अंबरनाथ शहरात अनधिकृत गाळे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मी सध्या ज्या ठिकाणी आहेत अंबरनाथचा मुख्य रस्ता आहे स्टेशनकडे जाणारा, आणि ह्या ठिकाणी जर बघितलं कर्जत काटाई राज्य महामार्गावरून अंबरनाथ शहरात मुख्य प्रवेश करताना पाटील पेट्रोल पंप आहे आणि पाटील पेट्रोल पंप ते लोकनगरी हा मुख्य रस्ता आहे। आणि ह्या दोन्ही साईडला जर बघितलं अनधिकृत मोठे गाळे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वारंवार नगरपालिकेकडून ह्या गाळ्यांना नोटिसा देण्यात आलेत, मात्र अजून देखील मुख्याधिकारी ह्या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळत नाही। दोन्ही साईडला जर बघितलं संपूर्ण जो रस्ता आहे हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत गाळे मोठ्या प्रमाणात उभारले आहेत। कारण की या ठिकाणी नगरपालिकेचे जे अधिकारी कारवाई करण्यास येतात तर त्यांच्यावर दादागिरी आणि त्यांना मारहाण देखील केली जाते, असे देखील प्रकार ह्या ठिकाणी झालेत। आज जर बघितलं अंबरनाथ स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये देखील जे काही अधिकारी आहेत ते कारवाई करण्यासाठी गेले होते, मात्र त्या अधिकाऱ्यांना देखील फेरीवाल्यांनी मारहाण केली होती। मात्र लोकनगरीचा हा मुख्य रस्ता स्टेशनकडे जाणारा मोठी वर्दळ या ठिकाणी असते, मात्र मुख्याधिकारी अजून देखील या ठिकाणी कारवाई करत नाहीत। त्यामुळे राजकीय दबाव आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते, कारण की अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की राजकीय दबाव असल्यामुळे आम्ही ही कारवाई करत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता स्वतः मुख्याधिकारी ह्या रस्त्यावर उतरून ही कारवाई करणार का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।